मसाल्यामध्ये आहे ना मस्त झणझणीत असं आहे ना चिकन रस्सा हे केलेले आहे। आपण इकडे काळा रस्सा घेऊया। मस्त झणझणीत असं आहे ना हे रस्सा तयार आहे। आणि इकडे ह्या वाटीमध्ये ना आपण इकडे हे चिकन मसाला तयार करून घेतले ते घेऊया। हे पण मसालेदार आहे ना मस्त झालेले आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकताय मस्त आहे ना चिकन सुक्क झणझणीत आहे ना असं तयार झालेले आहे। मस्त सुगंध तर सुटलेलेच आहे। मस्त घेतलेले आहे। आणि इकडे आपण कांदा लिंबू घेऊया। हे बघा आता मस्त खाण्यासाठी हे ताट तयार आहे। तर मंडळी ह्या बघा इकडे मस्त पैकी का नाही इकडे चिकन आळणी आहे, त्यानंतर चिकन काळा मसाला आहे, त्यानंतर चिकन काळा रस्सा आहे, त्यानंतर इकडे चिकन मसाला आणि हे चिकन सुक्क आहे। हा मंडळी एकापेक्षा एक 4 पदार्थ का नाही चिकनचे तयार झाल्यात। कांदा आणि लिंबू आणि भात आणि इकडे ज्वारीची मस्त पैकी गरमागरम भाकरी आहे। आता मंडळी येळ घालवून चालत नसतंय। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी बेत, त्यो बी मंडळी चिकन सुक्क्याचं असणार आहे बघा। आता चिकन सुक्क म्हटल्यानंतर मंडळी हाफ शर्टच घालून यायला लागते बघा, कारण हातोपा मागं घेऊन खायला लागतं हो। त्यामुळं का नाही हे मी चांगली तयारी करून आज आलोय आणि तुम्हाला सांगतो मंडळी हे चिकन सुक्का आहे की नाही हे मस्त पैकी अंगाच्या पाण्यातच शिजवलेलं असणार आहे। त्यामुळं काय स्वाद येईल का नाही ते मी बोलून आज उपयोगच नाही, कारण ह्याच्यामध्ये आपला अजून घरचं कांदा लसूण मसाला असणार आहे तुमच्या वहिनींच्या हातचं। त्यामुळं कसं टेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आणि गावाकडची टेस्ट या आजच्या रेसिपीला तुम्हाला का नाही बघायला मिळणार बघा। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की मग। तर आज आपण बनवणार चिकन सुक्का। तर चिकन सुक्का बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। बघा आता आपण इकडे चिकन घेतलेले आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे आणि 2 कांदा घेतलेले आहे आणि बारकं बारकं 2 टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे आणि खोबरं ना चुलीत भाजून घेतलेले आहे आणि आलं लसूण घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। आता आपण चिकनला ना हळद मीठ लावून ठेवूया। हळद घातलेली आहे तर आपण मीठ घालायचं म्हणजे चांगलं असं मुरलं जाईल। आणि आता आपण सगळीकडे ना हळद मीठ लावून घेऊया चिकनला। सगळीकडे ना चिकनला हे लागायला पाहिजे। बघा आता आपण कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेऊया। मी तर 2 कांदा घेतलेले आहे, दोन्ही कांदा यांना चिरून घेते। तर कांदा आहे ना असं आपल्याला पातळ उभा चिरून घ्यायचं आहे। आता आपण इकडे टोमॅटो घेतलं तर टोमॅटो सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचं आपल्याला टोमॅटो। आता आपण एक कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया। हे बघा आता आपण इकडे कलबुता घेतलेले आहे। आता आपण इकडे ना खोबरं भाजून घेतलं तर ते घालूया आणि आलं लसूण घालूया आणि चांगलं असं आपल्याला ना कलबुत्यात बारीक करून घ्यायचं आहे। आता खोबरं आलं लसूण आहे ना चांगलं असं कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। बघा आता आपण चुली जाळ करून घेतलेले आहे। आता आपण चुलीवर ते ना कढई ठेवूया। आता आपल्याला ना सुक्काला फोडणी द्यायचं आहे, त्यासाठी आपण तेल घालते। आता तेल घातलेले आहे। आता आपण तेल ना गरम करून घेऊया। आता तेल गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये ना कांदा घालूया, पातळ उभा चिरून घेतलेला। आणि कांदा आहे ना आपल्याला चांगलं असं आहे ना हे परतून घ्यायचं आणि कांदा आहे ना आपल्याला चांगलं असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे।
हे बघा आता कांदा सुद्धा आहे ना चांगलं असं परतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया टमॅटो. टमॅटो सुद्धा आपल्याला आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्यासाठी आपण आहे ना थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे आहे ना लवकर मऊ होईल. मीठ घातल्यामुळं पटकन आहे ना मऊ होतात, त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं असं आपल्याला सगळं एकजीव करून आहे ना परतून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया, आपण इकडं मसाला बारीक करून घेतो त्यांना कलबत्यात, ते घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना हे कांदा टमॅटो बरोबर आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा आता मसाल्यामध्ये ना चांगलं असं परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणीतपणा आणि कलर सुद्धा चांगले आणि चवीला पण आहे ना खूप छान लागतो. आणि पदार्थ शाकाहारी सुद्धा मांसाहारी सुद्धा दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही. चिनी मातीचे बरणी तर काचेचे बरणी ठेवायचं. तुम्ही पण एकदा मसाला घेऊन बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. उपलब्ध आहे तोपर्यंत आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया. बघा आता मसाला घालते, हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट हवं असेल पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय. चांगलं असं आपण सगळे एकजीव करून घेऊया. मसाला चांगला असं आपल्याला हे परतून घ्यायचं. बघा आता आपण यामध्ये घालूया, आपण इकडं हळद मीठ लावून ठेवलं होतं ना चिकन, ते घालूया. चांगलं आपल्याला या मसाल्यामध्ये आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं. पूर्ण सगळ्यांना एकजीव व्हायला पाहिजे. आता सगळ्यांना एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. अजून एकदा आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण 15 ते 20 मिनटं चांगलं असं आपण शिजवून घेऊया. चिकनला पाणी मीठ घातल्यामुळे पाणी सुटते, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. वरचं पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आपल्याला. आणि आता एक 5-5 मिनटानंतर ना आपण असं बघून आहे ना सारखं असं पलटी करून हे चांगलं असं शिजवून घ्यायचं. तर हे बघा 5 मिनटं झालेले आहे. आता आपण झाकण काढूया, चिकनला पाणी सुटले का नाही बघायचं आहे. हे बघा आता तुम्ही बघू शकताय मस्त आहे ना चिकनला पाणी सुटलेले आहे. मीठ घातल्यामुळे ना चांगलं असं पाणी सुटतोय. आता आपण सगळे ना सगळं एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये आणि ह्याच पाण्यात आहे ना आपल्याला चांगलंसं हे चिकन आहे ना शिजवून घ्यायचं आहे. वरचं जरासुद्धा पाणी घालायचं नाही, काय नाही, असंच ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आता थोडंफार चिकनसुद्धा आहे ना शिजलेले आहे. अजून एक 10 मिनटं आहे ना असंच मी झाकण लावून आहे ना हे चिकन चांगलं असं शिजवून घेते. परत झाकण लावूया आणि चांगलं असं आपण हे चिकन शिजवून घेऊया. हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण चिकन सुक्का तयार झाले का बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढलेले आहे. आता तुम्ही बघू शकताय मस्त तरी पण आलेले आहे. चांगलं असं आहे ना पाणीसुद्धा सुटलेले आहे. तर आपण सगळ्यांना एकदा एकजीव करून घेऊया. खाली वर करून घ्यायचं आपल्याला. बघा आता आपण हे चिकन शिजले का नाही बघूया. हे बघा आता चिकन चांगलं असं शिजलेले आहे. आता आपण आहे ना खाली काढून घेऊया. आता मस्त आहे ना चिकन सुक्का तयार झालेले आहे आणि त्याबरोबर आपण काळा रस्सा पण तयार करून घेतलेले आहे आणि मसाला चिकन सुद्धा तयार झालेले आहे आणि इकडे आपण गरमागरम भाकरी सुद्धा तयार करून घेतलेले आहे. आता आपण ताट तयार करून घेऊया. हे बघा आता तुम्ही इकडे बघू शकताय मस्त आहे ना आपल्या घरचं काळा मसालामध्ये ना मस्त झणझणीत असं आहे ना चिकन रस्सा हे केलेले आहे. आपण इकडे काळा रस्सा घेऊया. मस्त झणझणीत असं आहे ना हे रस्सा तयार आहे.
आणि इकडं ह्या वाटीमध्ये ना आपण इकडं हे चिकन मसाला तयार करून घेतले ते घेऊया. हे पण मसालेदार आहे ना, मस्त झालेले आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकताय, मस्त आहे ना चिकन सुक्क झणझणीत आहे ना असं तयार झालेले आहे. तर आपण घेऊया. मस्त सुगंध तर सुटलेलेच आहे हे चिकन सुक्काचं. आणि इकडे आपण भाकरी मोडून घेऊया. ज्वारीचं भाकरी आहे चुलीवर केलेला. भाकरी घेतलेली आहे. आणि इकडे आपण कांदा लिंबू घेऊया. इकडे आपण भात पण घेऊया. हे बघा आता मस्त खाण्यासाठी हे ताट तयार आहे. तर मंडळी ह्या बघा इकडं मस्त पैकी का नाही, इकडं चिकन आळणी आहे, त्यानंतर चिकन काळा मसाला आहे, त्यानंतर चिकन काळा रस्सा आहे, त्यानंतर इकडं चिकन मसाला आणि हे चिकन सुक्क. हा मंडळी एकापेक्षा एक 4 पदार्थ का नाही चिकनचे तयार झाल्यात. कांदा आणि लिंबू आणि भात आणि इकडं ज्वारीची मस्तपैकी गरमागरम भाकरी आहे. आता मंडळी येळ घालवून चालत नसतंय. त्यात काय झालंय, कारभारीने एकच माझ्यासमोर ताट ठेवलंय, त्यामुळे तू बी आता ताट घे. आता करूया चालू. तर मंडळी सांगा मग आजची सगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जरा कसं ताट गच्च भरलं का नाही मग मंडळी बघूनच पोट भरल्यासारखं वाटतंय. म्हणून सांगा कमेंट करून रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला भेटूयात आपल्या अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.